काल असा त्रास झाला। हॅलो नमस्कार, एनर्जी क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज दिवस तर चालू झाला आहे पण तो एवढा खास वाटत नाही आहे, कारण का कालच्या दिवसावर आजचा दिवस आमचा डिपेंड करतो आणि कालचा दिवस आम्हाला खूप खराब गेला। ते तुम्हाला मी सांगेलच या व्हिडिओमध्ये नंतर कंटिन्यू। आणि त्याच्यानंतर बाबूची तब्येत पण ठीक नाही आहे म्हणून तो झोपला आहे आणि त्याला ना रात्रीपासून बरंच वाटत नाही आहे, उलट्या वगैरे होत होत्या, भरपूर टाइम त्याने उलट्या केल्या आणि त्याच्यामध्ये मी आणि तोच घरी होता, हे पण नाईटला गेले होते, त्याच्यामुळे तो जास्तच त्याने मनावर घेतली ती गोष्ट। आणि म्हणजे तो कंटिन्यूसली म्हणजे आपल्या टेन्शनमध्ये होता, त्याला माहीत नाही काय होत होतं ते त्याला सांगता येत नव्हतं। आणि म्हणजे मी औषध पण त्याला दिलं तरी पण काय फरक पडत नव्हता। मग सकाळी अजून एक औषध द्यायचं होतं त्याला वॉमिटिंगवरचं, तर मग ते आणायला जायचं होतं। मग ह्यांना मी लवकर बोलवून घेतलं, कारण माझी मनस्थिती पण ठीक नव्हती, कारण का अशी घटना जी आमच्यासोबत काल घडली होती ना, त्याच्यामुळे आजचा दिवस आमचा खरंच खूप बेकार गेला। आणि रात्रभर पूर्ण झोप नाही, मला पण नाही, त्याला बाबूला पण नाही। त्याच्यामध्ये मग ह्यांना मी बोलवून घेतलं, हे नाईटला होते तरी पण ते नाईटवर होते म्हटल्यावर ते पण जागेच होते। मग सकाळी 5:30च्या दरम्यान ते आले, 5:30-6च्या दरम्यान। आणि त्याच्यानंतर मग मी बाबूला फ्रेश वगैरे करून घेतलं आणि काहीच तो खायला तयार नाही, काही जेवण वगैरे खायला बघतच नव्हता तो। मग तरी पण मी भात वगैरे लावून घेतला आणि कढी करायला घेतली। माझं पण मन करत नव्हतं काय जेवायचं, म्हणून मी विचार केला कढी केली तर जरा आंबट चिंबट जाईल तरी पोटामध्ये कसं। आणि हे असे दिवस चालू आहेत उन्हाळ्याचे, त्यात घरामध्ये झालेलं ते वाईट प्रसंग, त्याच्यामुळे सगळंच म्हणजे माइंडच पूर्ण खराब झालेलं। तर त्याच्यातून पण आपल्याला बाहेर पडण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे आणि आपल्यासोबत आपल्या आजूबाजूला वातावरण पण म्हणजे थोडं चेंज करता आलं पाहिजे आपल्याला, कारण का आता आपण म्हणजे आपण जरी घरामध्ये त्या व्यक्तींपेक्षा लहान असलो ना, तरी आपल्याला आता मोठेपणा घ्यावाच लागणार, आपल्याला मोठं व्हावंच लागणार त्या व्यक्तींसमोर आणि त्यांचा आधार म्हणून आपल्याला उभं राहावंच लागणार। असं आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात एक दिवस असा येतो की प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्टेजवर मोठं व्हावंच लागतं। तर आज कसं व्हिडिओ बनवला आपण, असं जास्त व्हिडिओ मी शूट नाही केला, आज माझं मनच करत नाही आहे पूर्ण असं, म्हणजे खरंच असं चांगलं वाटत नाही आहे। रात्रभर मी पूर्ण झोपली पण नाही आणि त्यात बाबूची तब्येत पण ठीक नव्हती, तो पण आजारी होता आणि तसंही मला झोपच लागत होती आणि हे पण नव्हते नाईटला गेलेले, त्यामुळे मला एकदम घुसमटल्यासारखं होत होतं घरात। सकाळी 6 वाजेपर्यंत तरी मी जागीच होती एकदम, आणि मग 6:30ला हे आल्याच्या नंतर मला थोडं म्हणजे झोप लागली आणि मग लगेच मी 8ला उठली परत, कारण का म्हणजे आले तेव्हा मला थोडं काय माहिती बरं वाटलं जरा की आहे सोबत कोणतरी म्हणून। त्याचं कारण म्हणजे काय की काल आहे ना, काल माझे आजोबा आहेत ना, तर ते आता आमच्यात नाही आहेत, म्हणजे ते देवाघरी गेलेत आणि त्यांना अचानक म्हणजे काल असा त्रास झाला आणि म्हणजे ते आजारी वगैरे नव्हते पण ते कसं वयानुसार जो विकनेस येतो ना, तर तसं त्यांना ते झालं, त्यांचे पाय वगैरे दुखायला लागलेले काही दिवसापूर्वी। पहिल्यापासून त्यांना पायाचं दुखणं होतं, गुडघ्यांचं वगैरे, पण इतकं नव्हतं, फिरून वगैरे होते ते, असं इकडे तिकडे जाऊन वगैरे होते हळूहळू। आणि काल म्हणजे परवापासून त्यांना जरा थोडा जास्त त्रास व्हायला लागला पायाचा वगैरे आणि त्यांच्या पोटात दुखायला लागलेलं हलकं। तर त्यांना डॉक्टरकडे पण नेणार होते कालच, ते बोलले मी म्हणजे आदल्या दिवशी बोलले की उद्या आपण डॉक्टरकडे जाऊया असं। आणि मग सकाळी त्यांनी आंघोळ वगैरे केली आणि म्हणजे काहीतरी म्हणजे आंघोळ करून ते फ्रेश होऊन बसणार तितक्यात त्यांनी अंगच टाकून दिलं, असं म्हणजे आंघोळ करून येऊन ते असे खॉटवर येऊन बसणार तर त्यांनी अंगच टाकून दिलं आणि त्याच्यानंतर तो प्रॉब्लेम झाला, म्हणजे ते काय परत केले बेकार, म्हणजे ते मी नव्हती तिथे पण हे लोक सर्व घरचे जे सांगतात ना ते ऐकूनच खूप वाईट वाटतं आणि त्या गोष्टीचं खरंच खूप दुःख झालं आहे। मोठा माणूस घरात कोणतरी असणं खूप गरजेचं आहे आणि वाईट वाटतं त्या गोष्टीचं खूप जास्त
की असं झालं इथे. तर रतांग काय खायला बघतच नव्हता. सकाळपासून त्याला मी खूप प्रयत्न करत होती काय काय भरवायचं, तर तो काय खायलाच बघत नव्हता. फक्त थोडंसं दूध पियाला बाटलीतनं आणि पाणी पियाला तेवढंच, आणि काहीच पियाला बघत नव्हता. त्याला त्रास होत होता म्हणून. तर त्याच्यासाठी त्याचे पप्पा नुकतेच कामावरून आले होते आणि त्यांनी मग नाटक केलं की मी परत ऑफिसला जातो, तू काय खात पित नाही म्हणून. तर तो रडायला लागला. तर थोडंसं मुलांना थोडं ब्लॅकमेल करायला लागतं काही गोष्टींमध्ये त्यांच्यासाठीच. आणि मग तो नंतर मग हा बोलला, ते बाहेरच उभे होते, मग ते घरात आले आणि त्याला विचारत होते तू जेवणार ना वगैरे. तर तो हो बोलून त्यांना ना म्हणजे नका जाऊ तुम्ही ऑफिसला असं वगैरे तो म्हणवत होता. आणि नंतर मग जरा लाडीगोडी लावण्यासाठी तो उठला आणि पप्पाला मस्का लावायला लागला. आणि मग नंतर मग त्याने उठून आहे ना पप्पाला त्याची पप्पी वगैरे दिली, म्हणजे जेणेकरून पप्पा खुश होऊन त्याला बोलेल की नको जेव म्हणून. पण असं काय होणारच नव्हतं. नाही जेवला तर तो अजून आजारी पडेल. तर पप्पा त्याचे बोलत होते त्याला की जेव म्हणून असं. तर त्याने जास्तीत जास्त अर्धी चपाती खाल्ली, जास्त काही तो खाल्ला नाही. आणि तब्येत ठीक नसली मुलांची तर आईवडिलांचं पण आहे ना मन आहे ना कशात लागत नाही. आणि आपली खेळती मुलं जर आजारी पडली ना तर आईवडिलांना सुद्धा करमत नाही, कारण का ती खेळताना आपल्याला दररोज दिसत असतात आणि अचानक एका दिवशी शांत बसले ते आपल्याला पण आवडत नाही. है ना आता बोललाय जेवणार, अजून पण नाही जेवणार आहे. बघ व्हिडिओ चालू आहे, कट बीट नाही करणार, व्हिडिओ करणार तुझा, सगळ्यांना सांगणार हा जेवत नाही, बॅड बॉय आहे हा.